फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। कणकवली नगरपंचायत निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून प्रचाराला रंग चढला आहे। वॉर्ड क्रमांक 15 मध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संकेत नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे। आज त्यांनी आपल्या प्रचार फेरीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली। यावेळी संकेत नाईक यांच्या पत्नी आणि त्यांचे बंधू सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, मंगेश राणे, योगेश मुंज, चेतन वालावलकर, प्रथमेश परब, समीर पावसकर, अजित कानेकर, समीर परब, रमेश चव्हाण, अमित राणे, महेंद्र नाईक, रवी भंडारे, स्वप्नील पाटील, संदेश मयेकर, राजू शेट्ये तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। नारळ हा शुभ संकेत असून मतदार आमच्या सोबत आहेत। वडील बंधू वैभव नाईक आणि सुशांत नाईक यांच्या राजकीय बाळकडूचा वारसा लाभल्याने विजय आपलाच असल्याचे संकेत नाईक म्हणाले। खूपच चांगला प्रतिसाद आहे आणि नारळ ही निशाणी खूप उत्सुकता होती मतदारांमध्ये की आम्हाला निशाणी कुठली मिळणार। नारळ या निशाणी एक शुभ संकेत आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही ती नारळ ही निशाणी लोकांपर्यंत पोहोचवली आहे। मी स्वतः जरी प्रथमच उभा असलो तरी आमचे बंधू वैभव नाईक आणि माझे बंधू सुशांत नाईक यांचं इलेक्शन मी 15 वर्षापासून लढवतो आणि त्याचा बाळकडून मी त्या 15 वर्षापासून माझं चालू आहे काम। आमचा ध्यास विकास कामांचा आहे। जनता आम्हाला 2 तारीखला कौल देऊन 3 तारीखला आम्ही विजयाचा गुलाल उडवू असा विश्वास सुशांत नाईक यांनी व्यक्त केला। आज 15 नंबर वॉर्डमधील प्रचाराची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आम्हाला चिन्ह मिळाल्यानंतर 2 दिवस झालेले आहेत आणि 2 दिवस झाल्यानंतर चांगल्या प्रकारचं एक चिन्ह आम्ही नारळ हे चिन्ह आम्हाला शहर विकास आघाडीला मिळालेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जात आहोत कणकवलीच्या। आणि कणकवलीच्या जनतेसमोर जाताना अनेक विविध प्रश्न या ठिकाणी शहरामध्ये आहेत। ह्या वॉर्डातले प्रश्न आहेत की जे जटिल प्रश्न होते। आम्ही मागच्या वेळी ह्या नाथपेनगर वॉर्डमधील एक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे असताना आणि उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना खाली जो रोड आहे पूर्ण मोठा केलेला, त्याचा मोठा रोड केलेला आणि त्याला लाईट्स, या मोठ्या रोडचं आम्ही त्यावेळी काम घेतलेलं होतं आणि ते पूर्णत्वास नेलेलं होतं। म्हणजे ज्या ज्या प्रभागांमध्ये आमचं वर्चस्व होतं त्या प्रभागामध्ये आम्ही काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्याच कामाच्या जोरावरती म्हणजे ह्या कामाच्या जोरावरती आम्ही आज ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत। आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी दोन्ही वॉर्ड जे बिजलीनगर होता आणि नाथपेनगर होता यामध्ये विकास कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत। पण बाकीच्या ठिकाणी ज्या कणकवलीच्या समस्या आहेत ह्या पण बघण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे ज्या समस्यांवरती मात करण्यासाठी आमचं हे शहर विकास आघाडीचं पॅनल उभं झालेलं आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद म्हणजे जेव्हापासून तुम्ही बघाल की संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही सर्व 17 नगरसेवकांनी जो फॉर्म भरलेला आहे तेव्हापासून जो प्रतिसाद चांगल्या प्रकारचा मिळतो आहे आणि एक वेगळी लाट या शहरामध्ये आलेली आहे शहर विकास आघाडीची आणि प्रत्येक स्टेपला आमच्या चांगल्या प्रकारचं एक नेतृत्व समोर येत आहे संदेश पारकर यांकडनं आणि ह्याचा गुलाल आम्ही येत्या 3 तारीखला उडवू आणि 2 तारीखला आम्हाला जनता कणकवलीची चांगली साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।